ओके, क्लिअर आहे ना? आता काही प्रॉब्लेम नाहीये ना? ओके, ठीक आहे. तर बघा, पृथ्वीवरती अस्तित्वात असलेली सजीवांमधील जी काही विविधता आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? जैवविविधता. मग आता ही जैवविविधता काही एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने नाहीये, राइट? म्हणजे जसं आपण म्हणतो की छोटा कीटक, त्या कीटकापासून जे काही मोठमोठाले वृक्ष आहेत तिथपर्यंत सगळेच येतात. त्याच्यामध्ये आपण पण येतो. मग आता हीच जैवविविधता नेमकी कशा पद्धतीने आपण परीक्षेसाठी अभ्यासणार आहोत, ते आपण बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की बायोलॉजी हा जो शब्द आहे, ओके, हा जो बायोलॉजी शब्द आहे, सर्वप्रथम कुणी वापरलाय? याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ते लॅमार्क आहेत. ओके, लॅमार्क आणि ट्रेव्ही रॅनस आहे. इथं चुकून हॅनस झालेलं दिसतंय. एकच मिनिट. हा तुमचा एमसीक्यू आहे. ओके, पुढचा. अजून क्वेश्चन नाही आलेला, लिहून घ्या. तिथं रॅनस आहे, ते चुकून झालेलं आहे. आता व्याख्या तुम्हाला माहिती आहे. मी मगाशीच सांगितलं होतं, बायोस म्हणजे जीव आहे, जीवांचा अभ्यास थोडक्यात, आणि लोगोस म्हणजे थोडक्यात अभ्यास करायचा आहे. म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी म्हणजे अशी शाखा आहे, इथं बघा, ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यामध्ये जे काही जिवंत सजीव आहेत, त्यांच्यामधलं जी काही जीवन प्रक्रिया आहे किंवा पर्यावरणाशी त्यांचा जो काही इंटरलिंक आहे, म्हणजे कशा पद्धतीने आहे, तर त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ओके, आता ह्या जीवशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत. एकामध्ये झूलॉजी आहे आणि दुसऱ्यामध्ये बॉटनी आहे. आता हे जे दोन पॉइंट आहेत का, याच्यावरती विस्तृत लेक्चर आहेत. ओके, विस्तृत लेक्चर असणार आहे. का तर मोस्ट ऑफ द एमसीक्यू इथं आहेत. ओके, हे आपण नंतर बघणार आहोत. हे आजच्या लेक्चरमध्ये तर ऑब्वियस होणार नाहीये, कारण तो एक मोठा पार्ट आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये त्यांचे इम्पॉर्टंट लाईफ सायकल असतील किंवा मग त्यांचे रोग वगैरे असतील, तर सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला टॅकल कराव्या लागतात. आता ही पुढचं बघा स्लाइड. इथं काही महत्वाचे फॅक्ट तुम्हाला दिलेले आहेत. ते फॅक्ट कशाशी रिलेटेड आहे ते पण सांगतो. आता सजीवांचं जे काही सर्वात आधी वर्गीकरण केलेलं आहे, तर ते अरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस यांनी केलेलं आहे. ते दोन व्यक्ती लक्षात ठेवा, यांच्यावरती तुम्हाला एमसीक्यू नक्की विचारला जाईल पुढं. ओके, हे दोन व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवायचे. अजून प्रश्न नाही आलेला, पण ऑब्वियस क्वेश्चन येणार आहे पुढं. आता आपण जे बघितलं की द्विसृष्टी पद्धत आहे, टू किंगडम मेथड, राईट? तर ती कुणाची आहे? कार्ल लिनियस यांची आहे. याच्यावरती एमपीएससीने तुम्हाला किमान 3 वेळा पीवायक्यू विचारलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतात. आता हे जे काही त्यांचं सिस्टेनामा नेचर नावाचं पुस्तक आहे, ओके, तुम्हाला दिसत असेल इथं, सिस्टेनेमा नेचर नावाचं पुस्तक आहे. त्यांनी त्याच्यामध्ये विस्तृतपणे वर्णन केलेलं आपल्याला इथं दिसून येतंय. ओके, म्हणजे त्यांनी विस्तृतपणे त्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या गोष्टी वर्गीकृत केलेल्या आहेत. म्हणजे त्या पण आपल्याला इथं अभ्यासायला मिळणार आहेत. आता पुढे बघा, 1866 ला जे काही हॅकेल होते, अर्नेस्ट हॅकल, ओके, अर्नेस्ट हॅकल आहेत. त्यांनी काय केलं, एक तिसरी पण सृष्टी आहे असं सांगितलं होतं. ही तिसरी जी सृष्टी आहे ती प्रोटिस्टा आहे. ओके, म्हणजे इथं नवीन तिसरी सृष्टी तयार झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. कोणी सांगितलीये? याच्यावरती पण तुम्हाला भविष्यात एमसीक्यू येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तिथं करायचा आहे. त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिलेला आहे, याच्यावरती एमपीएससीने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. ते डिकॅन्डल आहेत. इथं एमसीक्यू विचारलेला आहे. हा पीवायक्यू आहे. ओके, हा पण इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर 1969 मध्ये जे रॉबर्ट व्हिटाकार आहे, त्यांनी पंचसृष्टी पद्धत सांगितली आणि ती आजपर्यंतची सर्वात यशस्वी पद्धत आहे. ओके, सर्वात यशस्वी वर्गीकरण पद्धत आहे. मग ह्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला प्रॉपर करायचा आहे. याच्यानुसार बघायचंय त्यांनी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग पुढे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात येतीलच. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं बघा, हा चार्ट आहे स्टेट बोर्ड मधला. एक मिनिट, पेनचा कलर बदलू द्या. स्टेट बोर्ड मधला चार्ट आहे हा, बरोबर? आता एखाद्या पेपर सेटरला एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या पेपर सेटरला जर याच्यावरती क्वेश्चन काढायचे झाले ना,
किमान 10 MCQ ह्या चार्ट वरती बनतात. ओके, 10 MCQ तुम्हाला मी सांगतो कशा कशा पद्धती. आपण जे बोललो तेच आहे इथं. इकडे तुम्ही वाचून पण घेऊ शकता. ओके, तेच आहे. 1866 ला हॅकेल यांनी तिसरी सृष्टी सांगितली. म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी होतं ते. हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि 1925 ला याला झालेत 100 वर्ष. हे पण इथं लक्षात ठेवा. चार्टन म्हणून आहेत. त्यांनी पुन्हा 2 गट केले. एक आदी केंद्रकीय आणि दुसरा दृश्य केंद्रकीय आहे. म्हणजे यांनी काय केलं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. पुढे 1938 ला बघा, कोपलँड आहेत, कोपलँड. त्यांनी पण 4 सृष्टीमध्ये विभागलेला आहे. एक मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. म्हणजे कोपलँड यांनी जी सृष्टी नवीन कल्पलेली आहे ती आहे मोनेरा, राईट. हा पण तुमचा MCQ इथं आहे. किंवा चार्टन यांनी पण जे केलंय हे 2 लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं याच्यावरून तुम्हाला MCQ येऊ शकतात. म्हणजे हा पण मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आता तुम्हाला हा जो चार्ट मी सांगितलाय याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात पहिलं ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आता इथं सजीवांचं वर्गीकरण मी म्हटलेलं आहे, बरोबर. याच्यामध्ये आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, इथं युकॅरियोटिक, बरोबर. आणि इकडं प्रोकॅरियोटिक. ओके, म्हणजे इंग्लिश मध्ये पण तुम्हाला सांगतोय, काही काहींना मराठी शब्द लक्षात येत नाही म्हणून. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय विचारलं जाणार की बाबा सांगतात इथं दृश्य केंद्रकीय असणारे सजीव, त्याच्यामध्ये एकपेशीय एकमेव आहे सृष्टी प्रोटिस्टा. एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलार, राईट. युनिसेल्युलार, एकपेशीय, एकमेव आहे, एकमेव म्हणून लक्षात ठेवा. लक्षात आलं का? एकमेव काय आहे? सृष्टी प्रोटिस्टा. त्याच्यानंतर जे युकॅरियोटिक पण आहे, बहुपेशीय म्हणजे मल्टी सेल्युलर आहे, मल्टी सेल्युलर. याच्यामध्ये काय आहे बहुपेशीय मध्ये? तर इथं बघा तुम्हाला कवके पण आहेत, फंगस, वनस्पती आहे, प्लांट, आणि प्राणी आहे, अॅनिमल. ओके, म्हणजे जे दृश्य केंद्रकीय आहेत, जे बहुपेशीय आहेत म्हणजे मल्टी सेल्युलर, आणि जे मग त्या मल्टी सेल्युलर मध्ये हे तिघ आहेत, फंगस, वनस्पती आणि प्राणी. तर हे 3 पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचे. म्हणजे दृश्य केंद्रकी, बहुपेशीय आणि त्याच्यामध्ये हे सगळं वर्गीकरण आहे. त्याच्यानंतर जे आदिकेंद्रकी आहे, आदिकेंद्रकी मध्ये बघा एकपेशीय आहे आणि तो एकमेव आहे, मोनेरा. त्याचा अभ्यास आपल्याला आज प्रॉपर करायचा आहे. मोनेरा पर्यंत आपलं प्रॉपर होणार आहे मोनेरा. ओके, मोनेराचा आज बघायचं आहे, कारण याच्यावरती पण बेसिक खूप क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला कुठं आलेत ते पण सांगतो. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जे प्रोकॅरियोटिक आहे, एकपेशीय, युनिसेल्युलर आहे, ते एकमेव कोण आहे? मोनेरा, एकमेव. हा इथं पॉइंट लक्षात ठेवा. आता हा स्टेट बोर्ड मधला चार्ट तुमच्यासाठी का महत्वाचा आहे ते पण सांगतो. कधी कधी आयोग बघा सोपा प्रश्न विचारायचा झाला ना, काय करणार आहे तुम्हाला, डायरेक्ट हे 4 ऑप्शन देतं. ओके, हे दिसणार तुम्हाला. म्हणजे वर्गीकरणासाठी फिटाकार यांनी कोणते निकष विचारात घेतले असा तुम्हाला जर प्रश्न आला तर इथं बघा पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, राईट. सजीवांचा प्रकार किंवा जटिलता हा एक मुद्दा तुम्हाला ठळक दिला जाणार ऑप्शन मध्ये. पोषणाचा प्रकार आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन, राईट. हे बेसिक आहे बाकीचं. इथं मग त्याच्यामध्ये काय काय आहे ते, किंवा लाईफ स्टाईल ज्याची जी काही आहे, जीवन पद्धत, आणि वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे 5 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे. जर सोपा MCQ आला तर तुम्हाला हे सगळे पॉइंट त्याच्यामध्ये दिसणार आहेत. ओके, PPT तर तुम्हाला शेअर करणारच आहे, पण हा पॉइंट थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आवाज वगैरे इको होतोय का? ओके, ठीक आहे. तर हा जो स्टेट बोर्ड मधला चार्ट आहे तो तुम्हाला सुरुवातीला याकरता दाखवलाय की तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार आहे. आणि ह्या बेसिक चार्ट वरती आता तुमचा इथं पाठ झालाय ना, पुढे बघा तुम्हाला जास्त इफर्ट्स नाही घ्यावे लागणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलंय दृश्य केंद्रकी हे जे शब्द आहेत, किंवा जसं मी सांगितलंय इथं एकमेव आहे, इथं एकमेव वाले पहिले पाठ करायचे. ओके, व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं ना तर तुमचा प्रवास सोपा होणार आहे, राईट.
म्हणजे तुम्हाला हे विज्ञान एकदम सोपं करून सांगणार आहे. परीक्षेत तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. ओके, तर हे व्यवस्थित करा. त्याच्यानंतर पुढे बघा, आता जे काही कार्ल लिनियस आहेत, तुम्हाला म्हटलं की त्यांची द्विसृष्टी पद्धत आहे, टू किंगडम, राईट. तर त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, जे कार्ल लिनियस आहेत का, एक मिनिट, हा, जे कार्ल लिनियस आहे त्यांनी काय केलं, त्यांचं जी वर्गीकरण पद्धत होती का, त्याच्यामध्ये सजीवांमध्ये जे काही समान गुणधर्म होते त्या जीवांचा काय केलं, एक गट केला आणि त्या गटात काय केलं, पुन्हा एक उपगट तयार केला आणि मग ही एक हायरार्की त्यांनी वर्णन केलेली होती, त्याला टॅक्सा असे म्हणतात. म्हणजे ह्या टॅक्सावरती पण तुम्हाला एमसीक्यू बनू शकतो. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे एमसीक्यू कसे जनरेट होतात ते पण तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगणार आहे. मग इव्हन हे सायन्सचेच लेक्चर नाही, तर तुम्हाला पॉलिटी असेल, इकॉनॉमिक असेल, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे की प्रश्न कसे जनरेट होतात. तर हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती राज्यसेवा प्रिलिम्सला क्वेश्चन आलाय ह्या क्रमावरती आणि त्याच्यासाठी एक ट्रिक आहे लक्षात ठेवायला, केपीसी ऑफ जीएस. एवढं जर लक्षात ठेवलं तर ती जी हायरार्की आहे तुम्हाला सहजरित्या तिथं लक्षात येणार आहे. आता ही जी काही सृष्टी आहे, इथं हे जे एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, तर हे मानवाचं वर्गीकरण आहे. ओके, मानवाचं वर्गीकरण आहे, तो पॉइंट लक्षात ठेवा. मग इथं सगळ्या गोष्टी दिल्यात. सृष्टी कोणती येणार आहे, राईट, सृष्टी म्हणजे किंगडम आहे. मग याच्यामध्ये फायलम डिव्हिजन काय आहे, राईट, ते इथं आहे. क्लास म्हणजे वर्ग, मराठीत पण दिलंय. ऑर्डर आहे, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ओके, माणसाचं जे काही फायलम आहे ते कॉर्डाटा आहे, क्लास ममालिया आहे, ऑर्डर प्रायमेट्स आहे, फॅमिली होमिनिडी आहे, जीनस होमो आहे आणि इकडे जे स्पेसिस आहे काय आहे, सेपियन्स. हे पण पुढे तुम्हाला डिटेल कळेल की हे जीनस काय आहे, स्पेसिस काय आहे. मग तुम्हाला पुढे जाताना अजून गोष्टी क्लिअर होणार आहेत. ओके, आता याच्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. बाकी काय करा नका करू, हा चार्ट व्यवस्थित तुमचा पाठ झालाच पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला आगामी काळात प्रश्न आलेले दिसतील. ओके, म्हणजे तुम्हाला काही टर्म्स आहेत, टर्म्स म्हणजे काय आहे, संज्ञा आहे, बरोबर, संज्ञा. ओके, त्या कुणी दिल्या त्याच्यावरती क्वेश्चन येतो. कधी पण लक्षात ठेवा, म्हणजे काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, तर ही जी स्पेसिस संज्ञा आहे किंवा जीनस आहे, फॅमिली आहे, ओके, ही एकानेच दिली आहे, तो आहे जॉन रे. ओके, म्हणजे स्पेसिस, जीनस, फॅमिली ही संज्ञा कोणी दिली आहे, टर्म कोणी दिली आहे, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात येतील. तर एकच आहे जॉन रे. ऑर्डर, क्लास, राईट, हे जे दोन कोणी दिलंय, तर लिनियस आहे, राईट. म्हणजे हा एक गट झाला तिथं तुम्हाला. ओके, आणि इथं बघा, फायलम डिव्हिजन ही संज्ञा कोणी दिली आहे, टर्म क्युलियर व आयक्लर म्हणून आहेत. ही दोन नावं तुम्हाला तिथे लक्षात ठेवायची आहेत. हे नाव थोडंसं अवघड आहे, आयएमपी करा याला, म्हणजे काय होईल, आयोगाकडून याच्यावरती प्रश्न येईल. ओके, आता बॅक्टेरिया ही जी काही संज्ञा आहे, टर्म एहेनबर्ग यांनी दिली आहे, याच्यावरती पण माग जुन्यामध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे तो एक पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आता पुढे बघा, टू किंगडम मेथड जी आहे, ओके, टू किंगडम मेथड, तर ही कार्ल लिनियसची आहे. 3 वेळा तुम्हाला इथं पीवायक्यू विचारलेला आहे. ओके, त्यामुळे ती तर गोष्ट तुमची पाठ आहे. त्यानंतर थ्री किंगडम मेथड आहे, अर्नेस्ट हॅकल यांची. पुढं एक्सपेक्टेड आहे, ओके, एक्सपेक्टेड आहे, हे करून ठेवा, व्यवस्थित नाव पाठच पाहिजे. फोर किंगडम मेथड कोपलँड यांची आहे. मगाशी जे आपण चार्ट वरती बघितलं त्या छोट्याशा, तर तिथं आहे त्यांनी काय नेमकं सांगितलंय, राईट. आता तुमच्या लक्षात पण असेल आधी केंद्र की सांगितलं का काय सांगितलं. ओके, फाईव्ह किंगडम मेथड आहे ही विटाकर यांची, हा पीवायक्यू आहे, त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सिक्स किंगडम मेथड आहे, कॅव्हेलियर आणि स्मिथ यांची. ओके, सिक्स किंगडम मेथड अजून कार्ल उज यांची पण आहे आणि थ्री डोमेन सिस्टीम पण कार्ल उज यांची आहे. म्हणजे कार्ल उज हे नाव आलं तर थ्री डोमेन सिस्टम पण येणार आणि इकडं सिक्स किंगडम मेथड पण येणार. आयोग दोन दोन ऑप्शन कधीच देणार नाही, याच्यापैकी काहीतरी विचारलं जाईल तुम्हाला. म्हणजे हा जो चार्ट आहे
खूप महत्वाचा आहे, तर लिहून देतो महत्वाचा चार्ट आहे. दुर्लक्ष बिलकुल करू नका. हा चार्ट तुम्ही पाठच करणं अपेक्षित आहे. लेक्चर मध्ये झालाय ना, दॅट्स इट, फायनल. म्हणजे तुमचं आता हे पाठ झाले. ओके. आता पुढे बघा, जी काही द्विनाम पद्धत आहे, कोणी दिली आहे? कमेंट करा बरं. तोपर्यंत कमेंट करा तुम्ही. ओके. आता ही जी द्विनाम पद्धत आहे, त्याचे जे नियम आहेत, तर ते आपल्याला बघायचे आहेत. ओके. द्विनाम पद्धतीचे जे नियम आहेत, वैशिष्ट्य आहे, त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे. तर पहिला शब्द जो आहे जीनस, ओके, त्याच्यामध्ये पहिला शब्द जीनस म्हणजे काय असतो? प्रजाती असते. ओके, कोणती प्रजाती आहे ते. आणि दुसरा शब्द हा स्पेसिस असतो, म्हणजे त्या जातीचं नाव तिथं दिलेलं असतं. ही वैशिष्ट्य लक्षात ठेवायची आहेत. याच्यावरती पण तुम्हाला एमपीएससी ने विचारले. म्हणजे बघा, आपलं उदाहरण घेतलं तर होमोसेपियन, म्हणजे हे होमो काय आहे? जीनस आहे. ओके. आणि हा जो दुसरा शब्द आहे स्पेसिस, तर हे काय आहे? सेपियन्स. हे काय आहे? जातीचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं आहे का? एकच मिनिट. इथं बघा, हे बघा, जीनस होमो आणि स्पेसिस सेपियन्स. आलं का लक्षात तुमच्या? हे तेच आहे. एकदा व्यवस्थित केलं की परत परत करावं लागत नाहीये. त्यामुळं व्यवस्थित करायचं. तर आता याच्यामध्ये बघा, अजून आपल्याला काय करता येईल? आता हे जे बायोनॉमिनल नाव आहे, ते लिहित असताना जीनसचे पहिले अक्षर आहे ते कॅपिटल काढतात आणि स्पेसिसचं पहिलं अक्षर काय करतात? स्मॉल लेटर असतं. म्हणजे बघा, जीनस म्हणजे काय? थोडक्यात होमो, आपलं उदाहरण. आणि जे काही स्पेसिसचं नाव असणार आहे, राईट, तर ते स्मॉल असणार आहे. सेपियन असं असं ते काढलं जातं. थोडक्यात ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला तिथून करायचा आहे. आता याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, 3 ते 13 अक्षर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे काही जीनस आहे किंवा स्पेसिस आहे, तर त्याच्या नावामध्ये 3 ते 13 अक्षरे असतात. हा एक बुलेट पॉइंट पण तुम्ही इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट, हा पण आयएमपी पॉइंट आहे. ओके. तर हा एक पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक पॉइंट, नाव छापताना ठळक अक्षरात बोल्ड लेटर मध्ये किंवा इटॅलिक मध्ये ते असावं. ओके, हा नियम आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरती वैशिष्ट्य जर विचारली, तर ही सगळी वैशिष्ट्य जर पाठ केली, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारणार नाहीये. तुम्ही पुस्तकात आता नाही बघितलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर हाताने लिहिताना दोन्ही शब्दांसाठी काय अंडरलाईन करावी असं सांगितलंय. ज्या व्यक्तीने सजीवाबद्दल महत्वाचं काम केलेलं आहे, तर त्याचं नाव संक्षिप्तपणे बायोनॉमिनल नावासोबत लिहिलं जातं. जसं हिबॅस्कस रोझानेस. मग हे हा जो आहे व्यक्ती, हा व्यक्ती आहे त्याच्या पुढचा. ओके, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हे हिबॅस्कस कशाला म्हणतात, नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी ह्या पद्धतीनुसार सजीवाला जे काही अद्वितीय म्हणजे युनिक नाव देण्यात यश प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे काय सर्वात यशस्वी पद्धत आहे. आता ही जी द्विनाम पद्धत आहे, तर ती कार्ल लिनियस यांची आहे. यांच्यावरती तुम्हाला 3 वेळा प्रश्न विचारलाय एमपीएससी ने. बरोबर का? अगदी बरोबर, जास्वंद. राईट, हिबॅस्कस म्हणजे जास्वंद आहे. ओके. मग त्या संबंधी काम कोणी केलंय? लिन नावाची व्यक्ती आहे, म्हणून त्यांचं नाव पुढे दिलंय. जे की आपण सांगितलं, जर त्या व्यक्तीने म्हणजे सजीवाबद्दल जर महत्वपूर्ण काम केलं असेल, त्या म्हणजे जास्वंदा संबंधी त्यांनी काम केलंय, म्हणून त्यांचं नाव तिथं पुढं आहे. अशा स्वरूपात त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी कार्ल लिनियसची द्विनाम पद्धत आहे, ती तुमची क्लिअर झाली का? ओके. आता आपण पुढे जातोय. सगळ्यात महत्वाचं आहे आता बघा, पंचसृष्टी, राईट, जी की आर एच फिटाकार यांची आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये मग काय काय गोष्टी येत आहेत, तर त्या पण आपल्याला प्रॉपर बघायच्यात. ओके. आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर काम करायचंय.
आवाज वगैरे येतोय ना? एकच मिनिट हा. हं. तर बघा, आता हे जे काही RH फिटाकार आहेत, बरोबर? तर त्यांनी जी पंचसृष्टी वर्गीकृत केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय बघायचंय? आज फक्त मोनेरा बघायचंय आपल्याला. ओके, मोनेरा. मग हे जे मोनेरा आहे, तर त्या मोनेरावरती आपण प्रॉपर डिस्कशन करणार आहोत. ही एक सृष्टी आहे पंचसृष्टीपैकी. ओके, मोनेरा. आता मोनेरा म्हणजे काय आहे? याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे. ओके, इथं लिहिलंय तुम्हाला बॅक्टेरिया म्हणजे याचा जगात सर्वत्र आढळ आहे. मला सांगा, आपल्या इकडे बॅक्टेरिया आहेत आणि एखाद्या देशात नाहीत किंवा एखाद्या राज्यात नाही, असं आहे का? नाही. म्हणजे जगात तुम्हाला पॅन्डेमिक आहे थोडक्यात. ओके, पॅन्डेमिक आहे आपण असं म्हणू शकतो. सर्वत्र आहे. म्हणजे संपूर्ण जगभर जसं आपण म्हणतो COVID-19 ही जी बिमारी होती, कशी होती? पॅन्डेमिक होती, राइट? COVID-19 तो वाला प्रकार. ओके, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे काय आहे? बॅक्टेरिया. याच्यामध्ये बॅक्टेरियांचा समावेश होतो. युनिसेल्युलर आहेत, म्हणजे तुम्हाला मगाशीच सांगितलं, पाठ झालंय का आता? युनिसेल्युलर आता इथून पुढं जेव्हा जेव्हा शब्द येईल, आता मी परत त्याचं मराठीमध्ये नाही सांगणार. ओके, युनिसेल्युलर आला शब्द की काय झालं त्याचं? एकपेशीय असं झालं. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय झालं? आदी केंद्रकी. हे तुमचं आता पाठ झालं पाहिजे, कारण तुम्ही म्हणाल हे कुठून आणलंय? तर सुरुवातीला जाता शिकवलंय तुम्हाला, राईट? हे आदी केंद्रकी आहे प्रोकॅरियोटिक म्हणजे. याचा फक्त पुढे यू लागला की काय होतं? राईट, मग बदलतं लगेच. म्हणजे यू म्हणजे थोडक्यात ते विकसित असतात आणि हे थोडेसे अनडेव्हलप असतात, म्हणून यांना आदी आणि ते नंतरचे असं थोडक्यात ते आहे. आता सेल वॉल आणि सेल ऑर्गनेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मोनेरा आहेत का, यांच्यामध्ये सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका, राईट? पेशी भित्तिका असते का नसते? असते. ओके, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. पेशी भित्तिका यांच्यामध्ये असते. ओके, आणि सेल ऑर्गनेल म्हणजे जी काही पेशी अंगके आहेत. ओके, सेल ऑर्गनेल म्हणजे पेशी अंगके आहेत. माझ्या अक्षरामध्ये नक्की इम्प्रूव्हमेंट होईल, फक्त एक आठवडा जाईल आता. ओके, तेवढा ऍडजस्ट करा. गॉल्गी अपॅरेट्स आहे, राईट? म्हणजे गॉल्गी काय थोडक्यात आपण जे मराठीत बघतो, न्यूक्लियस फ्लुइड आहे, म्हणजे जे काही केंद्रक द्रव्य, मराठीमध्ये त्याला केंद्रक द्रव किंवा द्रव्य असं म्हणतात, राईट? न्यूक्लियस फ्लुइड. तर याच्यासाठी जे काही म्हणजे याच्यासारखे जे काही सेल ऑर्गनेल आहेत, तर ते यांच्यामध्ये नसतात. तुम्हाला वाटेल आता मी असतात म्हणणार आहे, पण हे नसतात, हे नाहीयेत. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हे सेल ऑर्गनेल मधलं हे गॉल्गी अपॅरेट्स असेल, न्यूक्लियस फ्लुइड असेल, तर हे ह्या मोनेरामध्ये नसता येत. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेल वॉल, पेशी भित्तिका यांच्यामध्ये असते का? तर असते. म्हणजे हे काही पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. हे बेसिक फंडामेंटल कळालं का? कधी याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येऊन जाईल. ओके, बेसिक आहे हे, बेसिक फंडामेंटल याचं. लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊयात. हे पाठ झालं का आता? एवढं ज्या गोष्टी मी सांगतोय ना, त्या तुम्ही पाठ करायच्या. बाकीचं काही जास्त डोकं लावायचं नाही, कारण तिथं क्वेश्चन पण येईल. क्वेश्चन इथंच तुम्हाला आलेला दिसेल. तर बघा, आता मोनेरामध्ये जे काही प्रजनन होतंय, राईट? तर ते कशा पद्धतीने होतंय? मुख्यत्व म्हणजे प्रायमरी, थोडक्यात मुख्यतः म्हणजे काय अर्थ घ्यायचा? प्रायमरी. प्रायमरी जे काही यांच्यामध्ये प्रजनन होणार आहे, तर बायनरी फिजन आहे, म्हणजे मराठीमध्ये खंडीभवन. ओके, तर ह्या प्रक्रियेने ते होणार आहे. पण इथं एक हा पण मुद्दा लक्षात ठेवा, मुद्दाम टाकलाय. अंशतः म्हणजे पार्टिशियल यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन पण तुम्हाला पाहायला मिळतंय, पार्टिशियल. ओके, तर हा मुद्दा पण तिथं लक्षात ठेवा. अंशतः हा शब्द इथं यांच्या बाबतीत आहे. अंशतः यांच्यामध्ये
लैंगिक प्रजनन पण पाहायला मिळतं. मग हे जे काही अंशतः लैंगिक प्रजनन आहे, तर हे कंजुगेशन, ट्रान्सडक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन ह्या 3 प्रक्रिया आहेत. त्या पाठच करा आता इथं. ओके. लक्षात ठेवण्याचा हे करा. यांच्यावरती तुम्हाला कधीतरी एमसीक्यू पाहायला मिळेल. ओके. तर हे इथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता हा एक बुलेट पॉइंट आहे. ओके. ह्या पॉइंटला स्टार करायचं. ओके. बुलेट पॉइंट आहे. तर याच्यामधून तुम्हाला एक एमसीक्यू देण्याचा प्रयत्न केलाय. तर तो एमसीक्यू बघा, मायक्रोप्लाझ्मा आहेत. मायकोप्लाझ्मा. तर हे बघा, ह्या जीवाणूंच्या सर्वात लहान जिवंत पेशी आहेत. म्हणजे जीवाणूंच्या सर्वात लहान जिवंत पेशी कोणत्या आहेत? तर मायकोप्लाझ्मा आहेत. ओके. मग त्या सर्वात लहान जिवंत पेशी आहेत. त्यांना पेशी भित्तिका नसते. ओके. आणि ते ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. हा पॉइंट लक्षात ठेवा. प्राणी आणि वनस्पतीमध्ये आजार ते उत्पन्न करतात मायकोप्लाझ्मा. जसं की एक निमोनिया आहे. ओके. एक्झाम्पल म्हणून आपण निमोनिया घेतलाय. तर हे डिसीज रोग चॅप्टर मध्ये सगळे पॉइंट तुमचे एका ठिकाणी कव्हर होऊन जातील. हे एक्झाम्पल म्हणून फक्त तुम्हाला तिथं आता सांगितलंय. तर हे मायकोप्लाझ्मा लक्षात ठेवा. राईट. आणि हे जे वाक्य आहे, राईट, म्हणजे तुम्हाला आयोगाकडून कसं एक शॉर्ट केलं जातं. शॉर्ट म्हणजे इथं सर्वात लहान जिवंत पेशी असतात, राईट, की ज्या ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. ते कोण आहेत? तुम्हाला एमसीक्यू इथं विचारला जाऊ शकतो. तर इथं बघताय तुम्ही, तर मायकोप्लाझ्मा आहे, बरोबर. मायकोप्लाझ्मा आहे. तर तो पॉइंट पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथला एक एमसीक्यू तुमचा जनरेट झाला. ओके. तो पॉइंट लक्षात असू द्या. आता जे मोनेरा आहेत, तर त्या मोनेरांचे प्रकार पण आहेत. तुम्ही म्हणाल काय प्रकार आहेत? तर बघा, स्पेरिकल नावाचा एक प्रकार आहे. हा पहिला आहे. सगळे बघू आपण. हा सिलेंड्रिकल आहे. हा दुसरा आहे. स्पेरिकल म्हणजे थोडक्यात गोल. ओके. मराठीत पण सांगतो. आता इथे पीपीटी मध्ये नाही लिहिलेलं ते. सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोल. ओके. दंडगोल. ओके. स्पायरल म्हणजे सर्पिलाकृती, सापासारखं, सर्पिला कृती, असं लक्षात ठेवा. आणि कॉमा म्हणजे आपण मराठीमध्ये बघा असा स्वल्प देतो, राईट, त्या आकाराचे, म्हणजे थोडक्यात स्वल्पाकार, राईट, स्वल्पाकार. तर म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल हे जे प्रकार आहेत, तर ते काही अशा स्वरूपाचे आहेत. आवाज वगैरे येतोय ना सगळ्यांना? आपण लाईव्ह आहोत आणि मॅनेज करायला मीच आहे. सो थोडस आवाजात वगैरे जरी काय वाटलं तरी मला सांगत चला. आता इथं बघा, स्पेरिकल याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. बॅसिलस म्हणून आहे. ओके. बॅसिलस. ओके. इथं तुम्हाला सिलेंड्रिकल मध्ये कोकस म्हणून आहे. कोकस हे एक नाव तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आता हे स्वल्पाकार जे आहे, इथं तुम्हाला विब्रिओ विब्रिओ म्हणून एक आहे, तो एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल तुम्हाला मिळून जातील. ओके. भरपूर एक्झाम्पल आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं 20% मी तुमच्याकडून करून घेणार आहे, तो आपल्या ह्या लेक्चर सिरीजचा पार्ट आहे. इथं तुम्हाला होमवर्क लिहून घ्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही होमवर्क म्हटले होते, काय आहे? ओके. तुमचे जे नोटबुक तुम्हाला काय तयार करायला सांगितले, ओके, त्याच्यामध्ये हे स्पेरिकल तुम्हाला मराठीत सांगितलंय मी काय काय आहे ते. ठीक आहे. इथं पुढं याची एक्झाम्पल 2-4 इंटरनेट वरून शोधायची. ओके. याची एक्झाम्पल शोधायची, याची पण शोधायची आणि याची पण शोधायची. हे तुमचं काम आहे, राईट. कारण कधीतरी ह्या प्रकारांवरती पण तुम्हाला एमसीक्यू येणार आहे. ओके. एक्सपेक्टेड एरिया आहे हा. ओके. तर हे काम तुम्ही करणं अपेक्षित आहे. लक्षात आलं का तुमचा आजचा होमवर्क काय आहे, म्हणजे उद्यासाठीच? तर तो पॉइंट तिथं फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
ओके. तर आपण पुढे जाऊयात आता. डाऊट नाहीत ना कुणाला काही? ओके, ठीक आहे. आता बघा, नामकरणाची जी काही नामकरण पण केलेलं आहे. म्हणजे जे काही वर्गीकरणाची मेथड आहे, त्याच्यामध्ये काही नामकरण केली आहेत. मग ती काय आहेत ते पण आपण बघू. राइट. तुम्ही बघितलं असेल ग्रुप सी प्रिलिम्स कुठं असे क्वेश्चन आले ते पण सांगतो. ग्रुप सी प्रिलिम्सला असे क्वेश्चन तुम्हाला अप्पा सरांच्या पुस्तकामध्ये पण दिसतील ग्रुप बी आणि सीच्या. राइट. म्हणजे याच्यावरती प्रश्न आलेला आहे की नाही तुम्हीच मला सांगणार आहात. ओके. म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या. होलोटाइप आहे. होलोटाइप हे काय आहे आपण सगळ्या गोष्टी तिथं बघणार आहोत. होलोटाइप म्हणजे काय आहे? एखाद्या जातीचे मूळ वर्णन आहे. राइट. एक्झाम्पल तुम्हाला दिली आहे झाडाची फांदी. ओके. काय दिली आहे? झाडाची फांदी. म्हणजे एखाद्या झाडा म्हणजे एखादी जात आहे समजा कोणते पण झाडाची जात असू शकते. तर ते इथं दिले थोडक्यात झाडाची फांदी. आता हे आयसोटाइप काय आहे थोडक्यात? तर आयसोटाइप आहे डुप्लिकेट. डुप्लिकेट. आता डुप्लिकेट म्हणजे काय असणार आहे? इथं जे झाड आहे त्याच झाडाची दुसरी फांदी. त्याच झाडाची दुसरी फांदी. डुप्लिकेशन. ओके. दुसरी फांदी. म्हणजे याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. बरोबर बोलतोय ना मी? हा. आता पॅराटाइप. आता हे काय आहे? हा जो होलोटाइप आहे का? तर होलोटाइप होलोटाइप सोबत वर्णन केलेला दुसरा नमुना. ओके. वर्णन केलेला दुसरा नमुना. ओके. म्हणजे काय आहे तुमचा पॅराटाइप. ओके. म्हणजे ह्या सगळे जे पॉइंट आहेत तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर त्याला दुर्लक्ष करू नका. आता लॅक्टोटाइप हे पण सांगतो तुम्हाला. आता होलोटाइप जेव्हा उपलब्ध नसतो. ओके. होलोटाइप उपलब्ध नसतो. मग जर होलोटाइप उपलब्ध नसेल तर हे काय असणार आहे बरं? पर्यायी नमुना असणार आहे. लक्षात आले का? पर्यायी नमुना असणार आहे. होलोटाइप उपलब्ध नसतो तेव्हा हा पर्यायी नमुना आहे. म्हणजे सॅम्पल आहे थोडक्यात असं आपल्याला तिथे लक्षात ठेवायचंय. निओटाइप काय आहे किंवा सेन टाइप काय आहे? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एवढे जे आहेत का याच्यावरतीच तुमचा प्रश्न सुटून जातो. राइट. हे एक्स्ट्राचं आहे. हे तुमचे पहिले 4 पार्ट होतील का मला सांगा? झालेत का पाठ सगळ्यांचे? सॉरी, एक मिनिटं, एक करेक्शन करा. आता लक्षात आलं. इथं जे आहे का? एक मिनिटं. लॅक्टोटाइपच्या बाबत असं आहे, जेव्हा होलोटाइप उपलब्ध नसतो का? ओके. म्हणजे इथं तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, की जेव्हा होलोटाइप उपलब्ध नसतो, मग काय केलं जातं, ही जी मूळ जात आहे का? ओके. तर ह्या मूळ जातीपासून मूळ जातीपासून नमुना घेतला जातो. एवढं करेक्शन करा. लाईव्ह मध्ये होतो. ओके. नमुना घेतला जातो. फ्लो मध्ये झालेला आहे. ओके. एवढं अंडरस्टँड करू शकता. ओके. लॅक्टोटाइप म्हणजे काय आहे? जेव्हा हा होलोटाइप उपलब्ध नाहीये, तर काय केलं जातं? त्या मूळ जातीपासून दुसरा नमुना तिथं घेतला जातो. हे 4 पॉइंट कळालेत का मला सगळ्यांनी सांगा? कळालंय का सगळ्यांना? ओके.
आता इथं बघा होलोटाईप, राईट. आपण आता बघतोय निओटाईप. होलोटाईप जेव्हा उपलब्ध नसतो, राईट, तर हे नवीन नामकरण त्यांनी केलेलं असतं. ओके, नवीन नामकरण. संशोधक काय करतात, नवीन नामकरण इथं करतात. आणि सेन टाईप याच्यामध्ये जे संशोधक आहेत ते एक पर्यायी नमुना म्हणून देतात. संशोधक पर्यायी नमुना म्हणून याचा वापर करतात. पर्यायी नमुना हे एक्स्ट्राच आहे बरं का, हे पाठ करायची गरज नाही. हे शेवटचे दोन आहेत ना, हे एक्स्ट्रा आहेत, ते याची गरज तुम्हाला लागणार नाहीये. पण हे वरचे 4 आहेत, IMP आहेत, याच्यावरती हे जरी पाठ केलं तरी तुमच्या जोड्या लावाचा प्रश्न असेल किंवा बेसिक गोष्टी तुमच्या याच्यावरूनच कव्हर होऊन जातील. ओके, एवढं आलंय ना लक्षात तुमच्या? मग ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता अजून आपण मोनेराच बघतोय बरं का, आणि आज आपण मोनेराच कंप्लीट करणार आहोत. आता इथं बघा, विकासाच्या अवस्थेनुसार मोनेरांचे जे प्रकार आहेत, ओके, ते प्रकार खूप महत्वाचे आहेत, पण ते पण आपण बघू, राईट. इथं बघा, ॲर्कीबॅक्टेरिया आहे, ओके, म्हणजे ॲर्कीबॅक्टेरिया हा एक प्रकार आहे आणि दुसरा एक पुढं आहे. ॲर्कीबॅक्टेरिया म्हणजे कमी विकसित आहे, म्हणजे थोडंसं डेव्हलपमेंट त्यांची लो लेवलला आहे. ओके, मग याच्यामध्ये 3 पॉइंट आहेत. एक आहे हॅलोफाइल्स, राईट, म्हणजे अत्यंत क्षारयुक्त, थोडक्यात साल्टी एरियामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील, सॉल्टी एरियामध्ये, राईट. मग आता हा सॉल्टी एरिया म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजावं त्याच्याकरता, डेड सी, राईट, क्षारयुक्त आहे ना तो, तो पॉइंट. मेथॅनोजेनेस म्हणजे मिथेनची निर्मिती करतात. ओके, मग मिथेनची निर्मिती कुठं होतीये, तुम्हालाही माहिती आहे, गाई गुरांचं शेण असेल, राईट, किंवा अजूनही बरेच पॉइंट आहेत, राईट. ते एक्झाम्पल फक्त एक लक्षात ठेवा, राईट. आणि पुढचं थर्मो ऍसिडोफाइल्स आहे. ओके, थर्मो इथं नावातच त्याला तोडायचं, उष्ण आहे. ओके, उष्ण परिसर म्हणजे थोडक्यात इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात हॉट स्प्रिंग्स, राईट. हे पण नाव लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, याच्यामधली जास्त डेप्थ मधली इन्फॉर्मेशन माहिती असण्यापेक्षा तुम्हाला एक पॉइंट सांगतो, काय की थर्मो, मॅथॅनो आणि हॅलो हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला क्षारयुक्त म्हणजे ते एक्झाम्पल तिथं लगेच कलेक्ट करता येतील, मिथेन, राईट, मिथेनशी रिलेटेड. आणि इथं उष्ण परिसर म्हणजे जिथं उष्णता जास्त आहे त्याच्यामध्ये ह्या सगळे तुम्हाला भेटणार आहेत गोष्टी. आता इथं तुम्हाला काय करायचे आहेत, तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, आजच. आता मी तुम्हाला हा होमवर्क का देतोय, इथं तुम्हाला 4 एक्झाम्पल मी सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ऍक्च्युअल असा विषय आहे, आपण त्या गोष्टी व्यवस्थित करत नाही, याच्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणून तुम्हाला हा होमवर्क 20% आहे. इथले एक्झाम्पल तुम्ही नेटवरून सर्च करायचे, राईट. फक्त 5 ते 10 मिनिटांचं काम आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त होमवर्क साठी पण वेळ लागणार नाहीये. ओके, इथं एक्झाम्पल तुम्हाला कलेक्ट करून तुमच्या त्या नोट्स मध्ये, जे तुम्हाला नोट रेडी करायला सांगितल्यात, तर ते इथं करायचंय तुम्हाला. ओके, आता दुसरा जो मोनेरॉनचा प्रकार आहे यू बॅक्टेरिया. मी म्हटलं होतं यू शब्द जिथं जिथं येईल आता सायन्स मध्ये, इथंच नाहीये, पुढे बऱ्याच पॉइंट मध्ये तुम्हाला यू हा शब्द दिसेल. तर यू म्हणजे थोडक्यात विकसित आहेत ऍज कम्पेअर टू ॲर्कीबॅक्टेरिया, राईट. हे विकसित आहेत त्यांच्यापेक्षा, म्हणजे अत्यंत विकसित पण आपण म्हणू शकतो. मग यांचा उपयोग कुठं होतोय, अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैवके. ओके, प्रतिजैवके जे अँटीबायोटिक्स गोष्टी आहेत म्हणजे मेडिसिन मध्ये, तर त्या गोष्टींसाठी इथं त्याचा उपयोग होतो. रोगकारक पण आहेत काही काही यू बॅक्टेरिया रोगकारक आहेत की जे मानवामध्ये रोग पसरवतात. ओके, मग ती एक्झाम्पल पण तुम्हाला तिथं लक्षात आली पाहिजे, कोणकोणती आहे, राईट, कारण त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सायनो बॅक्टेरिया आहे
आता हा सायनोबॅक्टेरिया तुम्ही म्हणाल याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे का? सायनोबॅक्टेरिया म्हणजे बघा, एक मिनिट. हा सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके. ब्लू ग्रीन अल्गी, नील हरित शैवाल. तर त्याला सायनोबॅक्टेरिया असं म्हटलं जातं. हा पॉइंट लक्षात ठेवा. कंबाईन 2020 कुठं? कंबाईन 2020 ला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे ब्लू ग्रीन अल्गी वरती. तो कुठं येतोय? यू बॅक्टेरिया मध्ये येतोय. यू बॅक्टेरिया हे काय आहे? मोनेरांचे प्रकार आहेत. हे विकसित आहेत